नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। आज की नाही आपण या व्हिडिओमध्ये आपला जो स्वयंपाकघरातील गॅसची शेगडी असते की नाही ती बऱ्याचदा बारीक चालते ती रिपेअर करणार आहोत, तीही घरच्या घरी कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये। दोन पद्धतीने आज आपण ही शेगडी रिपेअर करणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खूप यूजफुल हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी। इथे बघा एक मी टाचन पिन घेतलेली आहे छोटीशी। ही टाचन पिन जी आहे ना प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच, तर याच टाचन पिनने की नाही आपण गॅसची शेगडी रिपेअर करणार आहोत। तुम्हाला दाखवते मी कसं करायचं आहे ते। छोटी टाचन पिन घेतली आहे बघा, इथं शक्यतो बारीक टाचन पिन घ्या, खूप जाड नका घेऊ। तर ही जी टाचन पिन आहे ना बघा, मी पूर्णपणे अशी त्याची तार बनवून घेतलेली आहे। जर तुमच्याकडे अशी एकदम बारीक तार असेल ना तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता, पण टाचन पिन प्रत्येकाच्या घरामध्ये असते म्हणून मी इथं तुम्हाला या टाचन पिननीच दाखवते। आता बघा ही अशी फोल्ड मारून घेतलेली आहे पुढच्या बाजूनी थोडीशी, मी दाखवल्याप्रमाणे बघा असं एल शेप करून घेतलाय मी टाचन पिनचं। आपण ज्यावेळेस टाचन पिन घेतो ना त्यावेळेस एकदम बारीक घ्यायची, मोठी नाही घ्यायची। सर्वात आधी मी गॅसचं बटन बंद करून घेतलेलं आहे सिलेंडरचं, ते खूप महत्त्वाचं आहे। ते आधी सर्वात आधी बंद करून घ्यायचं सिलेंडरचं बटन। आता की नाही बघा ही गॅसची शेगडी आहे माझी, तर ती मी उलटी केलेली आहे अशी, आणि बघा इथे खाली की नाही पाईप दिलेले आहेत। इथे बघा तुम्ही या पाईपमधूनच की नाही सिलेंडरमधून गॅस येतो। तर की नाही आपल्याला आता इथेच काम करायचं आहे। इथे बघा तुम्ही एकदम छोटंसं होल दिसते तुम्हाला, तर एकदम बारीक होल असतं। बऱ्याचदा काय होतं आपला गॅस खूप बारीक चालतो, व्यवस्थित चालत नाही, तर ह्या ज्या होलमध्ये की नाही कचरा अडकलेला असतो किंवा एखादा किडा वगैरे बसलेला असतो, तर त्यामुळे की नाही आपला गॅस एकदम स्लो चालतो, पण आपल्याला कळत नाही की काय झालेलं आहे ते। मग आपण काय करतो, रिपेअरिंगवाल्याला बोलवतो आणि गॅस क्लीन करून घेतो। ते काय करतात आपल्याकडून 200 ते 300 रुपये घेतात आणि अगदी काही सेकंदामध्ये आपला गॅस रिपेअर करून देतात। इथे बघा ही जी पिन आहे ना तर ती मी घेतलेली आहे एल शेपमध्ये, आणि जे होल आहेत ना त्यामध्ये आपण ही पिन घालणार आहोत। बघा मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही पिन घालून घ्यायची आहे, आणि जी काही घाण कचरा काही किडे असतील तर अडकलेले असतील ना ते निघून जातात। तर अशा पद्धतीने की नाही आपल्याला हे क्लीन करून घ्यायचं आहे। मी तिन्ही आपले जे हे होल आहेत ना ते क्लीन करून घेतलेले आहेत। बघा इथे शक्यतो की नाही पिन बारीकच घ्यायची, नाही तर जाड पिन असेल ना तर ते होलमध्ये जात नाही, कारण की जे होल आहेत ना एकदम बारीक असतात। तर अशा पद्धतीने की नाही आपण की नाही ही गॅसची शेगडी क्लीन करू शकतो, आणि तुमची जी गॅसची फ्लेम आहे ना बारीक चालणारी ती अगदी खूप छान व्यवस्थित मोठी चालेल। इथे बघा माझ्या जी गॅसची शेगडी आहे ना त्याची फ्लेम अगदी खूप छान व्यवस्थित चालते। मी की नाही 1-2 महिन्यातून एकदा ही गॅसची शेगडी अशा पद्धतीने क्लीन करते। त्यासोबत की नाही गॅसचे बर्नर आहेत ना गॅसच्या शेगडीचे तेही क्लीन करायचे, म्हणजे की नाही गॅस अगदी व्यवस्थित चालतो आपला। आता तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते। इथे बघा एक सिरिंज घेतलेली आहे, कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला ही सिरिंज मिळेल, 10 रुपयाला मिळते। इथे बघा ही सिरिंज घेतलेली आहे, तर मी की नाही पक्कडच्या साह्याने ही सिरिंज जी आहे ना अशी थोडीशी फोल्ड करून घेते। बघा टाचन पिनपेक्षा सिरिंजने खूप छान गॅसची शेगडी क्लीन करता येते, कारण की जी सिरिंजची सुई असते ना एकदम बारीक पातळ असते। तर असं बघा अशा पद्धतीने की नेहमी ही सिरिंज फोल्ड करून घेतलेली आहे, आणि सेम पद्धतीने मगाशी जसं आपण शेगडी क्लीन केली आहे ना तशीच शेगडी ही क्लीन करून घ्यायची आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने गॅसची शेगडी क्लीन केली ना बारीक चालणारी गॅसची फ्लेम अगदी व्यवस्थित चालेल आणि गॅस तुम्हाला जास्त दिवस टिकेल। तर बघा अशा पद्धतीने हे मी क्लीन करून घेते। सिरिंजच्या साह्याने ना खूप छान क्लीन होतं, कारण की सिरिंजची जी सुई असते ना थोडीशी मोठी असते आणि बारीक असते, त्यामुळे व्यवस्थित क्लीन होतं। तर बघा अशा पद्धतीने की नाही मी सर्व ह्या जे गॅसचे पाईप आहेत ना त्या क्लीन करून घेणार आहे। इथं तुम्ही स्टोव पिनचाही वापर करू शकता, पण स्टोव पिन आता जास्त मिळत नाही। टाचन पिन किंवा सिरिंजचा वापर करून तुम्ही ही गॅसची शेगडी दुरुस्त करू शकता घरच्या घरी, तेही कमी खर्चामध्ये। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। इथे बघा मी हे तिन्ही होल क्लीन करून घेतलेले आहेत। मी प्रत्येक महिन्यातून 2 महिन्यातून ही गॅसची शेगडी क्लीन करते, त्यामुळे माझी जी गॅसची फ्लेम आहे ना तर ती अगदी व्यवस्थित चालत आहे।
तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी ही गॅसची शेगडी दुरुस्त करा। बाहेरून आपण रिपेअरिंग करायला ज्यावेळेस बोलवतो ना, त्यावेळेस आपल्याकडून 250 ते 300 रुपये घेतातच। तर अगदी कमी खर्चामध्ये कमी वेळामध्ये हे काम तुम्ही घरच्या घरी करू शकता। आणि ही जी सिरिंज आहे ना, अशा पद्धतीने परत सरळ करून ठेवायची आणि परत रियूज करायची। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।